नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण गीता या कादंबरीचा 9वा व 10वा भाग ऐकणार आहोत. बेटी गीता, हाकेसरशी गीताने झटकन डोळे उघडले. आपण कुठं आहोत हेच तिला कळेना. तिच्या घशाला कोरड पडली होती. तिने पडल्या पडल्या आसपास पाहिलं. छे, कुणीही नव्हतं. ती एकटी एकाकीच होती. बेटी गीता, हाका मारीत अम्मा आत आल्या. तिच्या कॉड जवळ गेल्या. आता ती भानावर आली. चटकन उठून बसली. तिच्या खांद्यावर थोपटीत त्यांनी मायेने म्हटलं, बेटी, कालचा शीण तुला चांगलाच जाणवलाय. जा बेटी, तोंड धुवून ये. आता तुला दुधाचा मसाला घालून चहाच करून देते. तो घे, म्हणजे जरा हुशारी वाटेल. ती झटकन खाली उतरली. छे छे, नाही अम्मा, पहाटे जागी झाले होते, पण मग एकदम कशी कोण जाणे झोपच लागून गेली. पण तुझा चेहरा किती थकलेला दिसतोय. जा बेटी, तोंड धुणे वगैरे उरकून घे. काही न बोलता ती मागच्या चौकात गेली. तोंड धुणे वगैरे आटोपून ती स्वयंपाकघरात आली. नेहमीच्या जागी पाटावर बसली. राधाबाईने पातेलीत दूध उकळायला ठेवलं. त्यात चहा, साखर व मसाला घातला. अम्मा लोडी कढवलेले तूप गाळीत होत्या. त्यांनी म्हटले, गीता, आज टायपिंग राहू दे. तू विश्रांती घे. नाही अम्मा, मला तसं आता काहीही होत नाही. न होऊ दे, पण बेटी, तुझा चेहरा किती कोमेजून गेलाय. अगं, नाही म्हटलं तरी गेला महिनाभर काम थोडं का पडलं. गीता काहीही बोलली नाही. चहाचे घोट घेत राहिली. अम्मानी म्हटले, मी आश्रमाकडे आज जरा लवकर जाते. काल गेले नव्हते. आज 1ला जाते, 5ला परत येईल. राधाबाईंनी म्हटले, चाचाजींचं दूध थोडं आलं मसाला घालून उकळून ठेवलंय. अम्मानी म्हटलं, गीता, चाचाजी शाल पांघरून बसलेत. आज त्यांना थोडी सर्दी झालेली दिसते. त्यांना दुधाचा पेला नेऊन दे. ती दुधाचा पेला घेऊन चाचाजींच्या दालनात गेली. चाचाजी शाल पांघरून कॉटवरच मागे तक्क्याला टेकून बसले होते. तोंडाने काही जप चालला होता. तिने पेला खाली स्टुलावर ठेवला. मग गुडघे टेकून नतमस्तक होऊन नित्याप्रमाणे तिने नमस्कार केला. मग पेला उचलून तिने त्यांच्या हाती दिला आणि म्हटले, अम्मानी सांगितलंय की दूध घेऊन तुम्ही आता जरा स्वस्थ पडून राहा. त्यांनी दुधाचा पेला घेत म्हटलं, ठीक, म्हणजे तुझ्याही पाठांतराला आज विश्रांती मिळेल. ती आपल्या खोलीत आली. आंघोळ वगैरे सर्व तिने उरकले. मग थोडा वेळ तिने टायपिंग केले. दुपारची जेवणे आटोपली. चाचाजींना जेवायचं नव्हतं. त्यांना साबुदाण्याची खीर तिने नेऊन दिली. पद्माबहेन आश्रमात निघून गेल्या. ती आपल्या खोलीत आली. खिडकीशी उभी राहिली. खाली समोर दुथडी भरलेल्या गंगेचा प्रवाह आता संथ चालला होता. आकाश बरेचसे निरभ्र झाले होते. काही तुरळक ढग रेंगाळत चालले होते. ती काही वेळ तिकडे बघत तशीच उभी राहिली. मग कॉटवर येऊन पडली आणि सहजच तिने आपला हात कपाळावर डावीकडे फिरवला. जखमेची खूण हाताला लागली. ही खूण कसली हे तिच्या आता लक्षात आलेलं होतं. त्या रात्री आपण नैराश्याच्या भरात ज्या भरमसाठ गोळ्या घेतल्या, तिची स्मृती आता पूर्ववत परत आली होती. एवढंच नव्हे, तर पहिल्यापेक्षा चांगली तीव्र झाली होती. त्या दिवशी त्या रात्री जे घडलं ते सगळं आता तिच्या डोळ्यांसमोर अगदी स्पष्ट उभं राहिलं होतं. आठवण्याची जरुरी नव्हती. त्याचं आपणावर नितांत प्रेम होतं ना. आपल्यासाठी तो वेडा झाला होता ना. आय एम मॅड आफ्टर यू. तुझ्याशिवाय मी एक क्षण राहू शकणार नाही असं म्हणत होता ना. डार्लिंग डार्लिंग करीत आपणाभोवती रुंजी घालीत होता ना. आवेगपूर्ण मिठ्या चुंबनांचा वर्षाव करीत होता ना. 2 वर्षे आपण ज्या प्रेमाचा आस्वाद घेत होतो ते प्रेम एकाएकी उडून गेलं. कसं उडून गेलं? प्रेम म्हणजे काय? व्हॉट इज लव्ह? कॅम्पेनियनशिप म्हणजे एकमेकांवरील प्रेमाची निष्ठा नव्हे. कॅम्पेनियनशिप म्हणजे संसार नव्हे. निघून जाण्यापूर्वी अगदी थंड काळजाने तो जे बोलला ते किती लाजिरवाणं, किती हीन. आपल्या हृदयात त्याच्याविषयी जी भावना होती ती सुरुवातीपासूनच त्याच्या मनात नव्हतीच का? मग 2 वर्षे तो तिथे राहिला. तो 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 म्हणाला, यू हॅव गिवन मी ॲटमोस्ट प्लेजर. नाव आय एम क्वाईट सॅटिस्फाईड. म्हणजे कोणत्या हेतूने त्याने आपणाशी संसार केला? याला संसार म्हणायचं का?
त्याला मूल नको होतं. का नको होतं ते? त्याच्या प्रेमात गुरफटून गेलेल्या आपल्या बधीर मनाला कधी कळलंच नाही. त्याच्या इच्छेप्रमाणे आपण आपल्या मातृत्वाची इच्छा मारून टाकली. कारण आपणाला घर हवं होतं, संसार हवा होता. स्वतःचं घर, स्वतःचा संसार आणि स्वतःचं मूल याखेरीज विवाहित स्त्रीला दुसरं काही नको असतं. आपल्या सहवासात सतत 2 वर्षे राहूनही त्याला आपली पारख झाली नाही. आपलं मन कळलं नाही, की पारख होऊनही लिंगपिसाटासारखा तो आपलं सौंदर्य, आपलं तारुण्य लुटीत गेला आणि तृप्त झाल्यावर थंड मनाने निघून गेला. तिचं मन एकाएकी खचलं. आपली स्मृती परत आली नसती तर फार बरं झालं असतं, असं तिला वाटू लागलं. तिला पुन्हा आठवलं. आपली आई बीपीने सिरियस आहे, असं पत्र होतं. पण आपण गेलो नाही. का गेलो नाही? जाता आलं नसतं? पण गेलो तर हा दुरावेल या धास्तीने? कोण जाणे? या 7-8 महिन्यात तिची काय अवस्था झाली असेल? ती असेल का? की नानांची काय अवस्था झाली असेल? आपण आता गेलो तरी आपल्या आयुष्याची एवढी परवड झाल्यानंतर आता पुण्यात राहणे? नको नको. आपल्या जीवनातला असा हा धक्कादायक पराभव, परवड, विटंबना. वाटतंय आता इथून कुठं जाणंच नको. पण इथलं आपलं राहणं काही कायमचं नव्हे. आपली स्मृती परत येईपर्यंत एक पेशंट म्हणून आपण इथं राहिलो आहोत. सिस्टर विद्याबेननी मुद्दाम आपणाला या शांत पवित्र वातावरणात आणून ठेवलं आहे, केवळ बदल म्हणून. खरंच या घरातलं पवित्र, एकमेकांवर नितांत श्रद्धा ठेवणारं वातावरण, अपार मायेची पाखर घालणारी माणसं, कसल्याही बाबतीत आपपर भेदभाव नसलेलं हे घर, आपण त्यांच्या नात्याच्याच आहोत असं अम्मा आपलेपणाने सगळ्यांना सांगतात. घरातले नोकर सुद्धा या दृष्टीनेच आपल्याशी वागतात. आता आपणाला स्मृती आली आहे, सगळं आठवत आहे. ते आता अम्मांना सांगितलं पाहिजे. इथंच राहायला मिळावं म्हणून आता ते लपवून ठेवण्यासारखं महान पातक नाही. तसं केलं तर तो त्यांचा विश्वासघात होईल. आता सगळी हकीकत सांगायलाच हवी. पण गीताबहेन, राधाबाई दाराशी आल्या. गीताबहेन, मी केदारेश्वर गल्लीत जरा जाऊन येते. माझ्या बहिणीच्या नातवाला ताप येतो आहे. छाती कफाने भरली आहे. पंडित मगा निरोप सांगून गेला. गीता आता भानावर आली होती. तिने म्हटलं, हो, जाऊन या. आता 4 वाजतील. तुम्ही चहा कराल का? हो, करीन ना. चाचाजींनाही देईन. तुम्ही सावकाश जाऊन या. मी सगळं पाहते. राधाबाई गेल्यावर मनातले सगळे झटकून ती बाहेर आली. मागे चौकात जाऊन तोंडावर गार पाण्याचे हपकारे मारले आणि मग चाचाजींच्या दालनात गेली. चाचाजी, जागेच आहात का? कसं वाटतंय आता? छान आहे. अगं, वृद्धावस्थेतली ही किरकोळ दुखणी. तुझी थकावट गेली का? हो. गीता, तरुणपणी माणसाच्या शरीरापेक्षा त्याच्या मनालाच थकावट जास्त येते. कारण त्याचे मन सारखे उलट सुलट विचारात गुंतलेले असते आणि हा विचारांचा गुंता काही सुटत नाही. ती एकदम दचकली. तिच्या मनात आलं, या ऋषितुल्य चाचाजींना समोरच्या माणसाचं मन जाणण्याची दिव्य शक्ती तर प्राप्त झालेली नाही ना? तिने चटकन म्हटलं, चाचाजी, चहाची वेळ झाली आहे. 4चे टोले पडताहेत. आता आपणाला सकाळच्या सारखा सुंठ मसाला घालून चहा करून आणते. राधाबाई आहे ना? त्या केदारेश्वर गल्लीत त्यांच्या बहिणीच्या नातीला ताप खोकला आलाय, तिकडे समाचाराला गेले आहेत. मी आणते ना करून. ठीक आहे. ती स्वयंपाकघरात गेली. चाचाजींना चहा करून त्यांना नेऊन दिला. ते आता मागे लोडाला टेकून गळ्याभोवती मफलर गुंडाळून आरामात बसले होते. काही गुणगुणत होते. त्यांनी म्हटले, तुझा चहा व्हायचा आहे ना? जा आटोपून ये. आता मला बरं आहे. तुला थोडी माहिती सांगतो. ती आत गेली. चहाचं झटपट उरकून आली. चाचाजींच्या खाटेजवळ खाली छोटी बैठक मांडून त्यावर मांडी घालून बसली. त्यांनी म्हटले, गीता, शिवशंकराला काशी प्रिय होती हे त्याने एकदा पार्वतीला स्वमुखाने सांगितलं आहे. तो म्हणतो, इदं गुह्यतमं क्षेत्रं सदा वाराणसी मम सर्वेषामेव जंतूनां हेतुर्मोक्षस्य सर्वद. अर्थ काय सांग बरं? तिने म्हटले,
वाराणसी हे माझं गुह्यतम क्षेत्र आहे. इथे सर्व जंतूंना मोक्ष प्राप्त होतो. बरोबर. आता मधलाच एक श्लोक सांगतो. वाराणसी तु भुवनत्रय सारभूता रम्या सदा मम पुरी गिरिराजपुत्री. हं, सांग बरं अर्थ. तिने म्हटलं, हे गिरिराजपुत्री म्हणजे पार्वती, वाराणसी ही त्रिभुवनाचे सार असलेली माझी रम्य नगरी आहे. अरे वा, गीता, संस्कृतमध्ये तुझी चांगलीच प्रगती झाली आहे. तिने हलकेच म्हटले. याचे सारे श्रेय आपणाला, आपल्या शिकवण्याच्या पद्धतीला. बेटी, माणसाच्या मनाला शांती देणारे, त्याचे अस्वस्थ चित्त स्थिर बनवणारे या काशी इतके दुसरे कुठचेही स्थान नाही. या स्थानाचे महत्वच असे आहे की इथे विश्वनाथाची मूर्ती नजरेसमोर आणताच मनाची अस्वस्थता अलोप होते. का कोण जाणे, पण ती मनात थरथरली. पुन्हा तिच्या मनात आलं, चाचाजींना इतक्या वर्षांच्या शिवभक्तीमुळे ही दिव्यदृष्टी निश्चितच प्राप्त झालेली आहे. त्याशिवाय त्यांचं असं सूचक बोलणं. ती तशीच स्तब्ध बसली. त्यांनी म्हटले, मत्स्य पुराणात. तेवढ्यात पद्माबेन आत आल्या. विषय तिथेच थांबला. गीता उठली. तिने म्हटले, अम्मा, तुम्ही कपडे बदलून या, तोवर मी तुमचा चहा करते. राधाबाई काय करते? केदारेश्वर गल्लीत त्यांच्या बहिणीच्या नातीला ताप आलाय असं पंडित निरोप घेऊन आला होता, तिकडे गेले आहेत. असं? मग आता मलाही बघायला जायला हवं. 4 दिवस तापाने फणफणते बिचारी. तू चहा कर. गीताने चहा तयार केला. त्या चहा घेऊ लागल्या. तसं तिने म्हटलं, अम्मा, मी पण तुमच्याबरोबर येते. चल ना, पेशंटला बघते, मग तिथून केदारेश्वराचं दर्शन करून पुढे टेकडीकडे फिरून येऊ. दोघी चाचाजींना सांगून निघाल्या. शंकर नेहमीप्रमाणे चाचाजींच्या पायावर हात फिरवीत हलकेच दाबीत बसला होता. सर्दी झाल्यापासून ते प्रवचनाला गेले नव्हते. गीता पद्माबेनबरोबर चालत होती. मघा चाचाजींच्या बोलण्यात तिने आपलं अस्वस्थ मन गुंतवलं होतं, पण आता ते पुन्हा अस्वस्थ झालं. दोघी केदारेश्वर गल्लीत शिरल्या. पद्माबेन पेशंटच्या घरात शिरल्या. ती बाहेरच दाराशी थांबली. तिची अस्वस्थता आता वाढत होती. थोड्याच वेळात पद्माबेन पंडितला बजावीत बाहेर आल्या. अरे, मुलाची छाती कफाने भरली. आता घरचे उपाय पुरे झाले. जा, लगेच डॉक्टरला घेऊन ये. ते तपासतील, औषध देतील, जरूर पडल्यास इंजेक्शन देतील. आता जा. निघालोच, म्हणत पंडित डॉक्टरांच्या गल्लीत वळला. पद्माबेन गीताबरोबर केदारेश्वर मंदिराकडे निघाल्या. दोघी दर्शन घेऊन बाहेर पडल्या. पद्माबेनने विचारले, अजून सूर्य उतरला नाही. चल, त्या झाडाखाली बसूया. आज फार दूर नको जायला. त्यांच्याबरोबर गीता गेली. झाडाखाली त्यांच्या पलीकडे बसली. बोलता बोलता पद्माबेननी म्हटलं, गीता, विद्येचं पत्र येऊन आता महिना झाला. श्रावणात पत्र पाठवायला उसंत मिळाली नाही. ती तिकडे उत्तराची वाट पाहत असेल. उद्या सकाळी टायपिंगला बसण्याआधी तिला उत्तर लिहिण्याचं काम करून टाक. हो. गीता, तुला ट्रीटमेंट देणारे डॉक्टर सप्टेंबरच्या 3ऱ्या आठवड्यात अमेरिकेला जाणार आहेत असं तिनं पत्रात लिहिलंय ना? हो ना. मग ते जाण्यापूर्वी तुझं उत्तर जायला हवं. हो. त्या दृष्टीने तुला तुझ्यात काही सुधारणा, पण त्या दृष्टीने आठवण्यासाठी मुद्दाम मेंदूला ताण द्यावयाचा नाही, म्हणून तिने तुला बजावला आहेच. आता तुला इथे येऊन जवळजवळ 3 महिने झाले, तेव्हा त्या दृष्टीने तुला तसा काही फरक जाणवतो का? तुझ्या ट्रीटमेंटला गोळ्या तू नियमित घेतेच आहेस. हो. त्या ट्रीटमेंटला मदत म्हणून, पूरक म्हणून चाचाजीही तुझ्याकडून पाठांतर करून घेतात. या पाठांतरातच खूपच प्रगती झाली आहे असं परवाच ते म्हणत होते. हो ना. तेव्हा आता उद्या सकाळी विद्येला उत्तर लिहिण्याचं काम कर. गीता खाली मान घालून स्तब्ध बसली होती. ती काही बोलत नाही असं पाहून पद्माबेननी म्हटलं, का ग, खाली मान घालून अशी निमूट का बसलीस? कसला एवढा विचार करते आहेस? हे काय ग, तुझ्या डोळ्यातून अश्रू ओघळत आहेत. म्हणजे काय ग, का रडू आलं तुला? बेटी, तू बरी व्हावीस, तुझी स्मृती पूर्ववत व्हावी म्हणून तर. ती पूर्ववत झाली. अम्मा, अम्मा, मला आता सगळं सगळं आठवू लागलं आहे. अगदी एकाकी
एकदम सगळं सगळं ती काय म्हणते आहे याचा त्यांना काहीही उमज पडेना. त्यांनी म्हटलं, तुला आठवू लागलं आहे सगळं एकाएकी? ते कसं? ते केव्हा? काल रात्री. काल रात्री म्हणजे तुला स्वप्न का पडलं? नाही. मग काल रात्री असं काय घडलं की तुला सगळं एकाएकी आठवू लागलं? गेलेली स्मृती अचानक परत आली? शिवशंकर शिवशंकर. त्या स्वतःशीच पुटपुटल्या. विलक्षण अस्वस्थ झालेली गीता त्या शब्दोपचाराने किंचित स्वस्थ झाली. तिने रात्री घडलेला रोजी आणि तिचा कुत्रा यांचा प्रसंग सांगितला. क्षणार्धात थांबून तिने म्हटले, तिच्या आर्त करुण विलोपाने माझी झोपेची गुंगी खाडकन उडाली. मला एकदम विलक्षण शॉक बसला. माझं मस्तक हादरून गेलं. मी ताडकन उठून उभी राहिले. असं एवढा ओरडा रात्री झाला, पण मला त्याचा काहीही पत्ता नाही. तुम्हाला गाढ झोप लागली असेल. शिवाय तुमची खोली तर मागच्या बाजूला आहे ना? हो, ते शक्य आहे. ती पुढे सांगू लागली. मग सगळीकडे शांत झालं. अगदी शुकशुकाट झाला. तरी माझ्या मस्तकात ती हाक घुमत होती. त्याचे निनाद मस्तकात उमटत होते. देवळातली मोठी घंटा वाजवल्यावर त्याचे निनाद कसे मागे उमटत राहतात तसे, अगदी तसेच. त्या विलक्षण शॉकचा, त्या निनादाचा परिणाम की काय कोण जाणे. पण पण जणू आता स्मृतीवर एक काळा पडदा आला होता. तो खळकन तुटून पडला आणि आणि मला जे आठवत नव्हतं ते सगळं आठवू लागलं. नजरेसमोर दिसू लागलं. पद्माबाईंनी तिचा हात धरून म्हटले, फार छान झालं बेटी. साक्षात विश्वनाथ केदारनाथ तुझ्यावर प्रसन्न झाला. तुझी सेवा फुकट गेली नाही. कोण जाणे, माझी स्मृती परत आली हे माझं भाग्य की दुर्भाग्य हे माझं मलाच कळत नाही. म्हणजे ग, काय म्हणतेस तू? अम्मा, अम्मा, मी अत्यंत दुर्भागी दुर्दैवी आहे. माझ्या आयुष्याची परवड झाली आहे. मी मी तिला हुंदके आवरेनात. पद्माबाई स्तंभित झाल्या. पण लगेच त्यांनी तिला आपल्या जवळ घेतलं. गीता बेटी, शांत हो. अगं, दुर्दैव आणि दुःख स्त्री जातीला नवीन नाही. चल आता शांत हो. मन आवर. तुझी स्मृती परत आली या गोष्टीचा आनंद मान गीता. ते खरं अम्मा, पण गीता, तुझी स्मृती परत आली ते तुझं दुःख उगाळण्यासाठी नाही. ते सोडून दे. तुला स्मृती आली, तुझा पुनर्जन्मच झाला असं समज. ते खरं अम्मा, पण चल उठ आता. सूर्य क्षितिजाखाली जातो आहे. थोड्याच वेळात अंधार पडेल. पण अंधार कायम का राहणार आहे? उद्या सकाळी नवा प्रकाश पडेल. नवा दिवस उगवेल. पण अम्मा, बेटी, तुझ्या जीवनातही तसेच घडेल. बेटी, दुर्दैव आणि दुःख यांना आपण आपलं मन मजबूत बनवून बाजूला ढकलायचं असतं. उठ आता. गीता उठली. सूर्य क्षितिजाखाली बुडाला. पद्माबाईंनी तिचा हात धरला. त्यांच्याबरोबर ती चालू लागली. केदारेश्वराच्या मंदिरात समया तेवत होत्या. सभामंडपातले विद्युत दीप लागलेले होते. दोघींनी केदारेश्वराचं दर्शन घेतलं आणि त्या बाहेर पडल्या. पद्माबाईंनी म्हटलं, उद्याच विद्येला पत्र लिही आणि हे सगळं विगतवार कळव. म्हणजे डॉक्टरांनाही हे सगळं कळेल. गीता आपल्या खोलीत गेली. कपडे बदलून हातपाय धुवून आली. देवघरात जाऊन रोजच्या प्रमाणे गुडघे टेकून तिने नमस्कार केला. पद्माबाईंना नमस्कार करण्यासाठी ती स्वयंपाकघराकडे वळली, पण त्या चाचाजींच्या खोलीतून बाहेर पडत होत्या. आतून वा वा, छान छान असा चाचाजींचा स्वरही तिच्या कानी पडला. आपली स्मृती परत आल्याची बातमी त्यांनी चाचाजींना दिल्याचे तिच्या लक्षात आले. पद्माबहन बाहेर येतात तिने त्यांना नित्याप्रमाणे गुडघे टेकून नमस्कार केला आणि ती चाचाजींच्या खोलीत गेली. आज ते उठून आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे गुडघ्याभोवती हात गुंडाळून तक्क्याला टेकून बसले होते. तिने गुडघे टेकून नतमस्तक होऊन त्यांना नमस्कार केला. त्यांनी म्हटले, शुभम भवतु. विश्वनाथ केदारेश्वराने तुझी सेवा रुजू करून घेतली. गीता, शंकरासारखे सहृदय आणि तत्काल प्रसन्न होणारे दुसरे दैवत नाही. इथं काशीत या गोष्टीची तत्काल प्रचिती येते. त्यांच्या बोलण्याचा भावार्थ तिच्या लक्षात आला आणि ती मनात अस्वस्थ होऊन गेली. तिने हलकेच म्हटलं, मी आता शिवकवच म्हणते आहे. म्हण, तो रोजचा क्रम अगदी चुकता कामा नये.
तिने शिवकवच म्हणायला सुरुवात केली. हलके हलके तिचे चित्त शांत स्वस्थ होत गेलं. हा 9वा भाग इथेच संपला. आता लगेच आपण 10वा भाग ऐकणार आहोत. रात्री ती जेवायला बसली. कसेबसे 2 घास खाऊन ती उठली. आपल्या खोलीत आली. तिची झोप आता पार उडाली होती. विद्याबहेनला पत्र लिहून सगळे अगदी सविस्तर कळवणे आवश्यक आहे, हे तिला कळत होतं. त्यांच्या आणि डॉक्टरांच्या दृष्टीने ही अगदी यशप्राप्तीची आनंदाची गोष्ट होती. त्यांची केस पूर्ण बरी झाली होती. त्या हुशार, अनुभवी डॉक्टरांचा आत्मविश्वास जबरदस्त खरंच. विद्याबहेनचे श्रम कारणी लागले. पण पण आपल्या दृष्टीने माणसाचं विधिलिखित इतकं विचित्र असू शकतं? आपलं पुण्याचं जीवन, इंदूरचा तो जुनाट वाडा, छे एखादा बंदिस्त किल्लाच, आपल्या भावजईच्या तंत्राने चालणारा, स्वतंत्र संसाराला चक्क नकार देणारा तो कुटुंब धार्जिना नवरा. हो, घटस्फोट घेतला. स्वतंत्र, अगदी बंधमुक्त झालो. नशिबाने अचानक वेगळं वळण घेतलं. मुंबईला आणलं आणि मग एक एक घटना कशा अचानक अनपेक्षित घडत गेल्या. अगदी स्वप्नातही ज्या घटनांची कधी चुकून सुद्धा कल्पना आली नव्हती, अशा त्या घटना. दैवाने, आता दुर्दैवाची ही अगम्य भूलभुलावणी. त्या दैवाने या भूलभुलावणीत आपणाला कुठच्या कुठे नेऊन फेकलं. यात दोष कुणाचा? आणि आणि विधिलिखित म्हणजे तरी काय? प्रेम प्रीती म्हणजे काय? सुख म्हणजे काय? माणूस जगतो कशासाठी? धडपडतो तरी कशासाठी? प्रत्येकाचं विधिलिखित म्हणे वेगळं असतं. का वेगळं असतं? हे ठरवण्याचा निकष काय? आणि आणि विधिलिखित म्हणजे तरी काय? का आपल्या आयुष्याची अशी परवड झाली? आणि आता पुढे तरी काय होणार आहे? काय काय घडणार आहे? 12चे टोले तिच्या कानी पडले. तिची झोप पार उडून गेली होती. ती उठली आणि खिडकीशी उभी राहिली. आकाश नक्षत्र चांदण्याने भरलं होतं. हो, कालच अमावास्या झाली होती. आता भाद्रपद महिना सुरू होणार. समोर गंगापात्र शांत होतं. दोन्ही किनाऱ्यांची गंगामय्या मर्यादा सांभाळून संथपणे गंभीर आवाज करीत चालली होती. मध्यंतरीचं तिचं उग्र रूप, तिच्या जीवनातली उलथापालथ, आता ती बरीच शांत संथ झाली होती. या गंगामय्याच्या जीवनात जर इतकी उलथापालथ, मग माणूस तर या निसर्गाचाच एक बिंदू, एक अणुरेणू. हो, विधिलिखितानुसार आज आपण इथं आहोत. पण उद्या कोण जाणे? आणखी काय काय घडणार आहे? पुढचा मार्ग कुठे कसा निघणार आहे? ती मनाशीच हसली, काहीशा उद्वेगाने. आपल्या विधिलिखिताने तो पुढचा मार्गही आखून ठेवलाच असेल ना? मी कितीही धडपड केली तरी त्या मार्गावर खेचली जाणारच. तसंच जर असेल तर मग प्रेम, भक्ती, आत्मशक्ती, इच्छापूर्ती वगैरे सर्व जाऊ दे. ती खिडकीतून मागे वळली आणि कॉटवर येऊन बसली. तिचे मन आता स्थिर झाले होते. चित्तही स्वस्थ बनले होते. पण झोप मात्र पार उडून गेली होती. विद्याबहेनजींच्या पत्राचं उत्तर आणि परत आलेल्या स्मृतीची सगळी हकीकत त्यांना आत्ताच लिहून टाकावी. तिने आपल्या खोलीचा दरवाजा हलकेच बंद केला. टेबलावरचा दिवा लावला. कपाटातून लेखन साहित्य काढलं. विद्याबहेनचं पत्र वाचलं आणि पेन हाती घेऊन तिने लिहायला सुरुवात केली. तिने पत्र लिहून पुरे केले तेव्हा तिचं मन अगदी शांत झालं होतं. ती बिछाण्यावर पडली. तिने डोळे मिटले. पाहता पाहता तिला गाढ झोप लागली. ती जागी झाली तेव्हा नुकतंच उजाडलं होतं. ती चटकन उठली. मागच्या परसात जाऊन तोंड धुणे वगैरे प्रातर्विधी उरकले आणि स्वयंपाकघरात आली. अम्मा चुलीशी बसून दूध तापवीत होत्या. तिने म्हटले, हे काय अम्मा, राधाबाई कुठं गेल्या? तिच्या बहिणीच्या नातीसाठी लोटीभर दूध पाठवलंय. देऊन येईल इतक्यात. तुझा चहा टाकते, बैस. मला उठायला उशीर झाला. होऊ दे, आता तू चहा घे. चाचाजींचा पहाटेच चहा झालाय. चहा घेऊन थोडा वेळ पाठांतराला बैस. पण आंघोळ उरकून विद्येला आधी सविस्तर पत्र लिहिण्याचं काम कर. आजच्या टपालात पत्र जाऊ दे. ती पाठ घेऊन त्यांच्याजवळ बसली. तिने म्हटले, विद्याबहेनजींना मी रात्रीच पत्र लिहून ठेवलंय. ते तुम्ही मग नजरेखालून घाला. ठीक आहे.
त्यांनी उकळत्या दुधात मसाला, चहा, साखर घालून चहा बनवला आणि पेला गीता पुढे ठेवला. चहा संपवून ती चाचाजींच्या दालनात गेली. चाचाजींचे नित्याप्रमाणे बसल्या बसल्या काही मंत्रपठण चालले होते. तिने रोजच्या प्रमाणे गुडघे टेकून त्यांना नमस्कार केला. त्यांनी आशीर्वाद देऊन म्हटले, तुझी प्रकृती आता ठीक आहे ना? हो. मग आज अमरकोशातले पुढचे श्लोक घेणार का? हो, तेच घेऊया. तिने मागचे श्लोक म्हणून दाखवले. त्यांनी पुढचे सांगितले. ते पाठ करून ती उठली. रोजच्या प्रमाणे तिने आपले स्नान उरकले. देवघरात जाऊन नित्याची प्रार्थना, थोडी ध्यानधारणा वगैरे करून ती आपल्या खोलीत आली. आता थोडा वेळ टायपिंगला बसावं का असा विचार करीत खिडकीशी क्षणभर उभी राहिली. तेवढ्यात पद्माबहेन आत आल्या. गीता, बघू पत्र. तिने त्यांच्या हाती पत्र दिलं आणि कॉटवर त्यांच्या शेजारी स्तब्ध बसली. पत्र वाचून झाल्यावर पद्माबहेननी म्हटलं, ठीक आहे, आता विद्या निश्चिंत होईल. डॉक्टरनाही आपणाला यश मिळाल्याचा आनंद होईल. पण अम्मा, पण आता यापुढे माझा सर्व आधार तुमच्यावर आहे. माझ्या विधिलिखितानुसार साऱ्या घटना घडत गेल्या हे मला आता पूर्ण पटलं आहे. पण त्यातही मी इथं आले. देवानेच मला इथं आणलं हे मी माझं मोठं सद्भाग्य समजते. काल तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे खरोखरच माझा पुनर्जन्म झाला आहे असंच मला मनोमनी वाटतं. नाहीतर आपल्यासारख्या साक्षात देवलोकच असलेल्या या घरी मी कशी आले असते? अम्मा, आता इथून परत कुठेही जाण्याची माझी इच्छा नाही. दिल्लीच्या माझ्या घराचा पत्ता मी पत्रात लिहिलाच आहे. पत्रात विद्याबहेनजींना लिहिलंच आहे. माझ्या बॅगेत माझं चेकबुक आहे. तशी माझ्या जाण्याची आवश्यकता असेल तर पुढची व्यवस्था करण्यापुरती मी जाईन. पण आता तिथे राहण्याची माझी इच्छा नाही. मला फक्त माझ्या आई वडिलांना भेटण्याची इच्छा आहे. आई सिरियस होती बीपीने. ती कशी असेल कोण जाणे. या 6 महिन्यात काय घडलं असेल, काय उलथापालथ झाली असेल कोण जाणे. पण अम्मा, तुम्ही मला आईसारखं सांभाळत आहात. तुम्ही मला नवजीवन दिलत. हे घर नाही, मंदिर आहे. माझी अशी अंतरीची भावना आहे. इथल्या आश्रमात तुम्ही अनेकांना आधार देता. मीही त्या आश्रमातच राहीन. आता मी थोडंसं टायपिंग काम करते. पण यापुढे तिथं अगर बाहेर कुठेही हे काम मिळवून दिलं तर नोकरी करीन. माझ्या आई वडिलांना इथं घेऊन येईन. त्यांची सेवा मी कधी केलीच नाही. अम्मा, तुम्ही, सिस्टर, बहनजी, चाचाजी सामान्य माणसं नव्हेतच, साक्षात माणुसकीने ओतप्रोत भरलेली. बोलता बोलता तिचा गळा दाटून आला. डोळ्यातून आसवं ओघळू लागली. तिच्या खांद्यावर थोपटीत अम्मांनी म्हटलं, गीता, शांत हो. बेटी, तू इथं आलीस तेव्हापासून आम्ही तुला आमच्या कुटुंबातलीच एक मानू लागलो आहोत. विद्येनेही त्याच भावनेने तुला आमच्या घरी आणलं होतं. बेटी, आत्ताच तू म्हणालीस ना की तुझा पुनर्जन्म झाला आहे. तेव्हा पुनर्जन्म होऊन तू या कुटुंबात बेटी म्हणून आली आहेस. तू आता यापुढे कसलीही काळजी करू नकोस. विद्या तिथल्या तुझ्या घराची सगळी व्यवस्था करेल. तुझी ती मैत्रीण रेहाना फार चांगली आहे. तिच्या मदतीने विद्येने व्यवस्था केलीही असेल. बेटी, तू कसलीही काळजी करू नकोस. मग मी पुण्याला जाऊन माझ्या आई वडिलांना भेटून येते. गीता, विधिलिखिताला सामोरे जाताना अनेक कटू प्रसंगांना धैर्याने तोंड द्यावं लागतं. हो अम्मा, आता ते धैर्य माझ्यात आलं आहे. पद्माबहेन उठल्या. त्यांनी समोरच्या कपाटातून एका पेटीतून एक कार्ड काढून तिच्या हाती देत म्हटले, विद्या रेहनाला घेऊन तुझ्या ब्लॉकमध्ये गेली होती. तिथे हे कार्ड पडलेलं होतं. गीताने ते कार्ड वाचलं. काही वेळ ती तशीच स्तब्ध राहिली. पद्माबहेननी म्हटलं, बेटी, विद्या इथून गेली तेव्हा तुझ्या जुन्या ब्लॉकमध्ये राहायला आलेल्याने त्यांच्याकडे पडलेलं एक कार्ड तिच्याकडे पाठवून दिलं. त्यात तुझे वडील त्यांच्या काही मित्रांबरोबर पंढरपूरला व तिथून 4 धाम यात्रेला गेले आहेत असे होते. गीता क्षणभर स्तब्ध राहिली. मग तिने म्हटले, मग आता तुम्हीच माझे आई वडील, सर्व काही तुम्हीच. तिचा गळा दाटून आला. पद्माबहेन उठल्या. तिचा हात धरून त्यांनी म्हटलं, बेटी, चल आता नाश्ता करायला. मग थोडा वेळ चाचाजींजवळ संस्कृत शिकायला बैस. आज आता टायपिंगचं काम दुपारी जेवणानंतर कर. पहिल्याने पत्र तिकीट वगैरे लावून तयार करून ठेव.
आश्रमाकडचा शिपाई आता येईल त्याच्याकडे टाकायला देते, म्हणजे आजच्या टपालाच जाईल. त्या खोलीबाहेर पडल्या. गीता त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली. म्हणजे विद्याबहेन आपणाला इथे घेऊन आल्या त्यापूर्वीच त्या तिथे आपल्या घरी जाऊन सगळी व्यवस्था करून आल्या होत्या. इथं आल्यावर अम्मांना त्यांनी कल्पना दिली, पत्रही देऊन ठेवलं. खरंच अशी देवतुल्य माणसं असू शकतात. पण आपण आता प्रत्यक्षात अनुभव घेतो आहोत ना, हे हे सगळं खरंच घडतं आहे की आपण स्वप्नात आहोत? की हे सगळं? गीता, बेटी! अम्मांची स्वयंपाकघरातून हाक ऐकू आली. ती चटकन उठली आणि स्वयंपाकघरात गेली. 3 वाजता चहा झाल्यावर पद्माबहेन आश्रमाकडे जाण्यासाठी तयार झाल्या. त्यांनी म्हटलं, गीता, मी 5 पर्यंत येते. आजपासून चाचाजी प्रवचन सांगायला जाणार आहेत ना? हो, त्यांना आता बरं वाटतंय ना, तेव्हा घरी बसून त्यांना चैन नाही पडणार. 4:30 वाजता नीलकंठ शुक्ल येईल, त्याच्याबरोबर ते जातील. थोडा वेळ प्रवचनाला बसतील, मग त्यांच्या जागी नीलकंठ बसेल. पद्माबहेन बाहेर पडल्या. गीता चाचाजींच्या खोलीत गेली. त्यांची प्रकृती आता तशी ठीक झाली होती, पण वयोमानाप्रमाणे अशक्त झाले होते. नित्याप्रमाणे मफलर गुंडाळून बैठकीवर बसले होते. ये गीता, बैस. गीता नित्याप्रमाणे त्यांना नमस्कार करून बसली. बोल, आज काय ऐकणार? तिने म्हटले, चाचाजी, त्या दिवशी तुम्ही मला मत्स्य पुराणातला एक श्लोक सांगितला होता. हो, त्याच्या आधी पद्मपुराणातला एक श्लोक सांगितला होता. हो ना, मग आता नारद पुराणातला एखादा सांगू? तिने हसून म्हटले, म्हणजे पुराणे आहेत तरी किती? मुख्य 18 आणि उपपुराणे 18. एवढी आहेत? हो, आणि हे पुराण ग्रंथ म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीचा पाया आहे. प्राचीन काळी 4 वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण निर्माण झाले तेव्हा वेदा, श्रुती स्मृतीचे अधिकार फक्त पहिल्या 3 वर्णांनाच होते. चतुर्थ वर्ण म्हणजे शूद्र वर्णाच्या लोकांना या ज्ञानापासून वंचित ठेवलेले होते. अशा उपेक्षित लोकांसाठीच पुराणे लिहिले गेली. म्हणून पुराणे हा समानतेचा, समभावाचा, एकात्मतेचा पाया मानला जातो. सर्व वर्णांना, समस्त मानवांना पारमार्थिक समता या पुराणांनी दिली. ही पुराणे लिहिली कुणी? महर्षी व्यासांनी. त्यांनी ही पुराणे लिहून संकुचित वृत्तीची कोंडी फोडून टाकली आणि सर्व माणसांना समानतेचा हक्क प्राप्त करून दिला. या पुराणात माणुसकी, सदाचार, श्रद्धा, नीती आणि सत्य ही प्रमुख तत्वे आहेत. भारतीय संस्कृतीचा सामान्य जनतेत प्रसार करण्याचे मोठे कार्य आजही ही पुराणेच करीत आहेत. वेदांतात सांगितलेली तत्वेच अगदी सरळ सुबोध भाषेत ही पुराणे सामान्य लोकांना सांगण्याचे कार्य करीत आहेत. या पुराणात कथा आहेत का? हो, म्हणून तर पुराण सांगणाऱ्यांना कथेकरी म्हणतात. गीता, आपली युगानुयुगाची भारतीय परंपरा आणि इतिहास या पुराणांनीच अगदी विगतवार लिहून ठेवला आहे. त्यातल्या कथा अतिउत्तम आहेत. चाचाजी, अमरकोश आता पुरा झाला की मला पुराणातल्या कथा सांगाल का? हो, आपण प्रथम पद्मपुराण घेऊ. त्यात ते बोलत होते तेवढ्यात नीलकंठ शास्त्री आत आले. गीता उठली. तिने म्हटले, चाचाजी, तुम्ही जाण्यापूर्वी तुम्हा दोघांना थोडं दूध आणून देते. आणि ती स्वयंपाकघरात गेली. राधाबाई मागील दाराशी बसून तांदूळ निवडीत होत्या. तिने म्हटले, राधाबाई, तुम्ही उठू नका. मी चाचाजींना आणि नीलकंठ शास्त्रींना दूध गरम करून देते. ते मंदिराकडे निघाले आहेत. मी गरम करू का? नको, तुम्ही तुमचं काम करा. तिने दूध गरम करून 2 पेले दोघांना नेऊन दिले. दूध प्यायल्यावर दोघे निघाले. गीता चटकन पुढे झाली. खुंटीवरची शाल काढून चाचाजींच्या खांद्याभोवती गुंडाळली. चाचाजी, फार वेळ बसू नका. तासाभरात मी शंकरला पाठवते. ठीक ठीक, आज थोडी सुरुवात करतो. दोघे घराबाहेर पडले. गीता आपल्या खोलीत आली. कॉटवर बसली. समोर खिडकीतून दिसणाऱ्या गंगापात्राकडे पाहत राहिली. किती विचित्र विधिलिखित आपलं हे. वेडी वाकडी वळणं घेत कुठून कुठं आपण आलो. अजूनही हे विधिलिखित आपणाला कुठं नेणार आहे? पुढे काय काय घडणार आहे? ही समोरची गंगा मैया,
कुठून कुठे वाहत आली आहे, अशीच कुठं वाहत जाणार आहे, हे तिचं तिला तरी माहीत आहे का? आपलं स्वतःचं विधिलिखित हिला तरी माहीत आहे का? स्त्री ही नदीसारखी असते का? खरंच किती विचित्र आपलं जीवन. वेडी वाकडी वळणे घेत कुठून कुठं आलं, आणि आता शेवटी जाणार आहे तरी कुठे? आणखी काय काय घडणार आहे? तेवढ्यात राधाबाई दाराशी आल्या. गीता बहन, मी जरा माझ्या बहिणीकडे जाऊन येते. हो, सावकाश या. तुमच्या नातीला आता बरं आहे ना? हो, आता चांगली खेळते. अम्मानी धावाधाव केली म्हणून मुलगी हाती लागली. ऐन मध्यरात्री सुद्धा अम्मा कुणाच्याही हाकेला धावून जातात. गीताने हसून म्हटलं, अहो, त्या नर्सिंग शिकलेल्या आहेत. मागच्या गल्लीत पण एक नर्स आहे. गावातल्या पंड्या डॉक्टरच्या दवाखान्यात नोकरी करते. पण ती नाही अशी रात्री अपरात्री उपयोगी पडत. चालायचंच राधाबाई. तुम्ही जाऊन येताना सावकाश या. मी आहेच घरी. राधाबाई गेल्या. ती टेबलाजवळ गेली. टाईपरायटरचं झाकण काढून तिने टायपिंगचं काम सुरू केलं. थोड्याच वेळात तिने आपलं चित्त त्यात गुंतवून टाकलं. हा 10वा भाग आज इथे संपला. आज मी वाचलेले गीता या कादंबरीचे 9 आणि 10 हे भाग तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला मात्र अजिबात विसरू नका. तुम्ही मला एवढी मदत करा ही माझी खात्री आहे. आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.